भारी गेला ना Congratulations and celebrations. पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात 1000 के होता ना. इट्स अ बिग थिंग फॉर मी टू कम्प्लीट 10K सबस्क्रायबर्स. आणि इथनं पुढे पण नवीन विषयावरती आपण काम करत आहोत. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे गुरुवार आणि आपले आज 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. खाली पोरं आहेत, पोरांची रिॲक्शन बघूया. चला पोरानो, 10,000 सबस्क्रायबर झाले आपले. धन्यवाद भावा, विषय हाड. 10,000 भावा, विषय हाड झाला. कुणाला आले गेला बोला नाचा रे. काय 90,000 सिल्वर बटन विषय करून टाकूया. विषय दॅट्स द स्पिरिट गाईज. आज गुरुवार आहे आणि आज गुरुवारीच आपले 10K कंप्लीट झाले गुरुवारीच. आणि मला जरा बरं वाटलं, गुरुवारीच आपलं सगळं चांगलं चाललंय. स्वामींच्या आशीर्वादाने आपलं कंप्लीट झालेलं आहे. आणि एवढं सगळं दिवसभर मी शूट वगैरे केलं. स्वामी समर्थांची एक रील करायची होती, ती रील शूट केली आणि मग पुढे गेलो घरी गेलो, जेवलो. आणि जेवताना टी व्हीवरती न्यूज काय आली की कुठलं तरी एअरलाइन्स विमान क्रॅश होऊन 250 जण मृत्युमुखी पडले. मला ते खूप वाईट वाटलं. मी म्हणजे बघा की एकाला कुठली खुशी असते आणि एक साईड कुठलं काय कधी होईल हे सांगता येत नाही. मला ते कसं तर वाटलं. म्हणजे एवढं म्हणजे मी आनंदी होतो, दिवसभर मला आनंद होत होता. आणि असलं काहीतरी ऐकलं, माझं डोकं भिन्न झालं, डायरेक्ट भिन्नच कळायचं बंद झालं मला. म्हणजे कधी काय आयुष्यात होईल काही सांगता येत नाही. आणि याचं अजून एक उदाहरण कुठलं आहे सांगू तुम्हाला. काश्मीरमध्ये जी लोक मारली गेली आहेत, तो सीन तर लई खतरनाक होता. तो सीन मला आठवला तरी मला डोकं हलते. म्हणून मी तरी बाबा निवांत, काय आजचा दिवस गेला ना व्यवस्थित, पाया पडायचं, निवांत राहायचं आणि एन्जॉय करायचं. लई कटके डोक्याला शॉट द्यायचं नाही. जे आयुष्यात जे पाया ते करायचं निवांत. मी सगळ्यांना ते सांगत असतो. मला भेटल, लहान असू दे मोठा असू दे, सगळ्यांना ते सांगतोय. कारण की गॅरंटी नाही आपल्याला कधी काय होईल आयुष्याचं. लई डेंजर आहे कसलं. ते बघितलं मी, ते कसलं क्रॅश झालं आणि त्यातलं एकच माणूस कोणतरी वाचला. त्याचं नशीब कसलं असेल. बाकी 250 जण मेली म्हणजे चेष्टेची गोष्ट नव्हे. मला डोकं अजून काम, मी एवढं हँग झालं, मला काय सुधारण झाले आज. लई सिच्युएशन एवढी खतरनाक आहे. त्यामुळे काळजी घ्या सगळ्यांनी, व्यवस्थित राहा आणि जे मनाला येईल ते करा. सगळ्यांची फॅमिली फ्रेंड बरोबर स्माईल तरी निदान करा. भेटलं तर हाय हॅलो करा, फोन करा, मजेत राहा. ज्यांना आवडते त्या गोष्टी करा. कारण की जिंदगी तो एक ही बारे बच्चा, गई तो गई, तो सोचा है वैसे ही करो, वो जो चाहिए वो करो, नहीं तो कुछ फायदा नहीं इस जिंदगी का. खूप वाईट वाटलं मला. ते डोक्यातून जात नाही माझ्या विषय, काय सांगू मला काय आता. आणि त्याच्यात माजी मुख्यमंत्री होता कुठला, आय थिंक गुजरातचा होता. माजी मुख्यमंत्री. एवढे पैसे असून काय उपयोग आहे. त्यांच्या फॅमिली फ्रेंडला, त्याची मुलग्याला कसं वाटलं असेल. विचार करण्याच्या पलीच्या गोष्टी आहेत सगळ्या या. माझ्या डोक्यासाठी ते हँग होते असलं. म्हणजे काय न्यूज आली तर माझं तर म्हणजे काय. त्यामुळं लोक काय म्हणतील, आपण जे करतोय लोक काय म्हणतील, ह्याच्यावरनं लोकच विचार करायला तुम्ही काय करायला आहे. म्हणजे आपण जसं थिंक करतो लोकांना पण कळत असेल की आमच्याबद्दल काय बोलायला लागला आहे, असं असते लोकांचं. त्यामुळं लोक काय म्हणतील असला विचार करायचा नाही. नावं ठेवतात, सह करतात. पण हा विषय एकदा आहे, डोक्यात फिट करा. आयुष्य एकदाच आहे, एकदा सह करायचा विषय. एकदाच नाव कमवायचं, एकदाच मरायचं आहे, एकदा सह काय ते करायचं आहे. त्यामुळं कधी काय होईल सांगता येत नाही. सगळ्यांनी व्यवस्थित सगळ्यांशी बोला, कॉन्टॅक्ट करा आणि व्यवस्थित हॅपीली राहा. की 10K वरती मला म्हणजे एक आठवलं की जेव्हा मी चॅनल चालू केलं होतं, जेव्हा मी नवीन चॅनल चालू केलं होतं काय, म्हणजे आता डिसेंबर एंडला, मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे ठीक आहे, 5 महिने झाले आपल्या चॅनलला काढून, बरोबर आहे. आणि जेव्हा मी हार्डली 1 मंथ झाला होता माझा,
आणि 1 मंथमध्ये मी 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण केले होते. मला माहित होतं 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले होते. आणि त्यावेळेस मला असंच तेव्हा किती 800 जेव्हा 800-900 वरती होतो मी तेवढ्या दरम्यान होतो. त्यावेळेला मला एकट्यानं म्हणजे मी नाव सांगत नाही पण मला म्हणलं की भल्या भल्या लोकांनी ट्राय केलंय 5 वर्ष घासली तरी अजून तिचे सबस्क्रायबर्स 1000 पर्यंतच आहेत. 5 वर्ष झाली म्हणजे की भल्या भल्याने घासली. भावा आम्ही केलं की माहिती आहे नव्हे आम्ही केवढं स्ट्रगल केलं. माहिती आहे नव्हे तेवढं इझी नाही आहे ते. आणि आपल्याला 1000-2000 वेळाला किती वेळ लागायला लागला आहे. आणि हे नवीन चॅनल काढून काय करणार आहे. काय केलं विषय हार्ड केला की नाही सांगा. माझं एक म्हणणं असते असं मोठेपणा म्हणून काय विषय नाही पण गोष्टी मी करून बोलतोय. मी तेव्हा काय शांत घेतलं ऐकायचं आणि शांत घेतलं. आपण आता 10,000 सबस्क्रायबर इज नॉट अ जॉब फॉर एनी युट्यूबर बिगनर. मी अजून स्वतःला युट्यूबर समजत नाही पण बिगनर म्हणली गोष्ट आहे लई मोठी गोष्ट आहे. सांगू शकत नाही एवढी मोठी गोष्ट आहे. आणि हा प्रवास आपला खूप लांबपर्यंत जायचा आहे आणि असंच मला सपोर्ट करत राहा. मला खूप भारी वाटतं. मला लोक सांगतात आता मंदिरात पण घेतलं होतं त्या काकी मला भेटल्या एक देसाई काकी मला सांगत होते की छान करतो असं तसं. कुठं जाईल तर मला कॉम्प्लिमेंट्स भेटतात चांगलं वाटतं. अजून मला एनर्जी येते व्हिडिओ करायला आणि असंच चांगले चांगले कंटेंट मी शोधणार आहे. आणि 10K जेव्हा माझे 10K झालेत आता इथनं मी अनाऊन्स करणार की मी नवीन काहीतरी चॅनलवरती मी एक्स्टॅब्लिश करणार आहे. नवीन काहीतरी मी चालू करणार आहे आणि बघू त्याला किती काय काय कसं काय काय प्लॅनिंगनुसार चाललंय माझं. आणि लवकरच मी काहीतरी नवीन विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. त्यामुळं व्लॉग्स नाही वेगळं काहीतरी व्लॉग सोडून खूप वेगळं काहीतरी चांगलं भारी असणार आहे सगळं ते विषय. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला लागणार आहे. सो इट्स अ बिग थिंग फॉर मी टू कम्प्लीट 10K सबस्क्रायबर्स. आणि इथनं पुढे पण नवीन विषयावरती आपण काम करणार आहोत काम करत आहोत. बघू काय काय कसं काय काय होतं. भावाने भाऊ केक घेऊन आला सगळी विषय केक नको म्हणाल तो तरी बी आणल्याने केक 10K झाल्यात म्हणून खुश होऊन विषय हार्ड. हा जाऊ दे भारी गेला स्वतः कोण नव्हतं रे कामगार त्याला म्हटलं बाबा काय बी करून मॅचिंग केला पांढऱ्या ह्याच्यात करून दे म्हटलं आणि ते लाल ह्याच्यात सबस्क्रायबर लिहिल्या सबस्क्रायबर्स बरोबर आहे. चुकीला अक्षर स्पेलिंग म्हणणार व्यवस्थित लिहा पाहिजे. फोटो मध्ये येणार मला व्यवस्थित लिहायलाच पाहिजे. मन 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 की आता काय झालं हात बागे श्रीराम आता 10K झाला पुढच्या वर्षी पुढच्या महिन्यात 1000 घेऊन मोबाईल आहे पण नातावरती काय श्रीराम मेस हार्ड हार्ड भावानी केक आणला. आता आम्ही केक कापणार आहे. आता आम्ही फोटो काढणार त्यामुळे व्हिडिओ बंद करणार आहे. थँक्यू सो मच भावानो. Congratulations and celebrations. नाद करते काय 10K झाल्याबद्दल तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खा खा चोल पहिला तोंडात. जुबुक झालं की बस की आता काय फ्रेम मध्ये तुझी व्हिडिओ बनायची पूर्ण पुन्हा जाणार काय कसं काय हिला की हिला ब्लॉग मी टाक काय नाद करते काय नाद करते काय मन की यायला लागते बघायला लागते मन यायला लागते बघायला लागते भावाला सपोर्ट करायला लागते. संपला विषय खात नाही म्हणते मी ब्लॉग मध्ये यायचं नाही असं आहे तर सांग. चॉकलेट आता तुम्ही यायला लागतेस डायलॉग मला मी खातो आता फोटो मारा सगळ्यांना सगळ्यांना फोटो सगळं लावल्याने सगळं राड केल्याने मला
तुमच्या बड्डेला मी राड करणार आता सुट्टी जाणार नाही बाबा. राड करतो बघा कशी मजा बघा. डायलॉग म्हण की तुझा तो डायलॉग म्हण एकदा. व्यवस्थित म्हणतो तिकडे दे फोन. म्हण एकदा. व्यवस्थित म्हणतो तिकडे दे फोन. नाही आजच 10K चा असं म्हण की मी करायला लागले. आजच 10K चा केक कापलाय. पुढच्या महिन्यात किती रे 100K चा केक कापण्यात येईल आणि सपोर्ट करा भावाला. सगळ्यांचा पाय ब्या पड टोपी काय म्हणलं फ्रीला ठेवायला पाहिजे. घेऊन जाणार घेऊन जा घरात ठेवतो फ्रीजमध्ये. काही कोण खाल्यानंतर बटन भारी गेले सोड. हे भारी गेलंय 10K सबस्क्राईबर इतकं ना मुद्दाम कापलाय हे दिसा चांगलं चालतं म्हणून इथं ठेवलं त्याला कापायला नाही. रेड लाईट कमी आहे इथे लई भारी लाल वाटा लागली. कॅमेरा कॅप्चर करणं व्यवस्थित. सिम्बॉल आहे लाल कलर. आत्ता लाल दिसाले इथं कॅमेरा लांब घेतल्यावर आत्ता लाल दिसायला गावलायस तो आता सप्पे गावलायस. आता मी उद्या व्लॉग करणार होतो नवीन पार्ट मध्ये. जाऊ दे आता काय विषय नाही. आता भाऊ आले त्यामुळे आता विषय नाही. व्लॉग जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट असंच करत राहा. लवकर 100K व्हायला पाहिजे. बरोबर आहे आपला विषय झाला. चला बेस्ट वातावरण सकाळ सकाळचं बघा. ढग देन काय विकायला ते करवांत विकायला ती एवढ्या पावसात